नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण एक खूपच छान आणि गमतीशीर गोष्ट पाहणार आहोत. एका शूर, इवल्याशा सशाची आणि एका भल्या मोठ्या डोंगराची ही गोष्ट आहे. आपल्या या पाठाचं नाव आहे ससा आणि डोंगर. चला तर मग लगेचच या सुंदर गोष्टीत रेंगाळून जाऊया. अरे वा, चित्र पाहिलं का? किती छान आणि हिरवंगार जंगल आहे ना हे. आणि त्या हिरव्यागार गवतावर बघा बरं किती आनंदाने हे छोटे छोटे पांढरे शुभ्र ससे एकत्र खेळतायत. एका जंगलात असेच खूप सारे ससे राहायचे. त्यापैकी एक ससा अगदी तुमच्यासारखाच खोडकर होता. तो जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा आणि आपल्या मित्रांसोबत खूप खेळायचा. सर्वांनाच मित्रांसोबत खेळायला खूप आवडतं ना? अगदी तसंच. पण माहितीये का, या सशाला ना नेहमी एक प्रश्न पडायचा. जंगलाच्या अगदी बाजूलाच एक खूप उंच डोंगर होता. हा ससा नेहमी त्या उंच डोंगराकडे मान वर करून पाहायचा. त्याच्या मनात सारखा विचार यायचा की मी हा एवढा उंच डोंगर चढू शकेन का? जरा विचार करा मुलांनो, एवढा मोठा डोंगर आणि हा आपला एवढासा छोटासा ससा. तरीही त्याच्या मनात किती धाडसी विचार आला, नाही का? मग काय झालं माहितीये? एक दिवस ह्या शूर सशाने तो उंच डोंगर चढायचंच ठरवलं. त्याने अगदी धैर्याने डोंगर चढायला सुरुवात केली. पण डोंगर खूपच उंच होता ना, त्यामुळे बरंच अंतर वर गेल्यावर तो अगदी थकून गेला. बापरे, किती दमछाक झाली त्याची. थकून तो ससा डोंगराच्या एका टप्प्यावर विश्रांती घेण्यासाठी खाली बसला. त्याने विचार केला, चला इथेच थोडा वेळ आराम करूया. ससा असा शांतपणे आराम करत असतानाच त्याला खूप जोरात तहान लागली. तेवढ्यात त्याला कुठून तरी खळखळ असा पाण्याचा आवाज आला. वा! ससा लागलीच त्या आवाजाच्या दिशेने पळाला. तिथे त्याला एक छानसा स्वच्छ पाण्याचा झरा दिसला. मग काय, त्याने त्या झऱ्याचं थंडगार पाणी अगदी गटगट आणि आनंदाने प्यायलं. आता त्याची तहान पूर्णपणे भागली होती आणि त्याला एकदम ताजंतवाना वाटू लागलं. आता इथेच खरी गंमत आहे बरं का. चित्रात एक मोठं गुलाबी रंगाचं प्रश्नचिन्ह दिसतंय ना, आणि प्रश्न असा आहे की पुढे सशाने काय बरे केले असेल? बालमित्रांनो, आपण ना इथेच थोडा वेळ थांबूया. व्हिडिओ इथेच थांबवा आणि शेजारी बसलेल्या आपल्या मित्रांशी किंवा वर्गातील मुलांशी नक्की चर्चा करा. पाणी पिल्यानंतर सशाने काय केले असेल बरं? तो थकून परत जंगलात गेला असेल की त्याने तो उंच डोंगर चढायला पुन्हा सुरुवात केली असेल? चला, डोकं चालवा पाहू. चला तर मग आता आपण पाहूया पुढे नक्की काय झालं ते. अहो, शेवटी आपला हा शूर ससा डोंगराच्या अगदी माथ्यावर म्हणजे सर्वात वरती पोहोचलाच. तिथून त्याला डोंगरावरून खाली असलेलं त्याचं जंगल खूपच सुंदर आणि भारी दिसू लागलं. बघा तो कसा आनंदाने हवेत उड्या मारतोय. त्याने मध्येच अजिबात हार मानली नाही आणि आपलं डोंगर चढायचं ध्येय पूर्ण करूनच दाखवलं. बालमित्रांनी ही गोष्ट अगदी मन लावून ऐकली आणि चित्रांचं निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचाही खूप छान प्रयत्न केला. याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक. ही छानशी सचित्र गोष्ट आणि हा आजचा पाठ नक्कीच आवडला असेल. अशाच नवनवीन आणि गमतीशीर पाठांसाठी मराठी स्मार्ट स्कूल नवीन अभ्यासक्रम या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक गोष्टीसोबत. तोपर्यंत असेच आनंदी रहा आणि हसत खेळत शिकत रहा.